सर, ठाकूर काका, जयसिंग कदम सर, तुम्ही पण आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करायचे। निलेश चाळके तालुक्याचे अध्यक्ष परशुराम क्षीरसागर, सोनटक्के सर, अनंत राणे, राजू कांडगे, जय लहूजी संघटनेचे या राजू कांडगेजी, दीपक रावराणे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करायचा आहे। ठीक आहे गणेश, तुझ्या पाठीमागे हार आहे गणेश। निलेश चाळके, ठाकूर काका दीप प्रज्वलन करून चला आपण पुढे जायचंय, जा पुढे पुढे जायचंय। तुम्ही फोटो सेशन थोडं नंतर करा, वेळ आपल्याकडे। ती पाठीमागची छत्री घ्या ना, छत्री साईडला घ्या। चला पुढे गुरु माडेश्वर, आपण पुढे यायचंय। छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका व्यक्तीचे नसून सर्वांचे आहेत, त्याच्यावेळी कुणाचं नाव घेणार नाहीत। ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्याने वरती यायचं आहे। आपलं यानंतर महिलांचे कार्यक्रम आहेत, रश्मिताई तुम्ही त्याची तयारी करा। महिलांच्या कार्यक्रमाची पुढची तयारी करा। रश्मिताई, तुम्हाला खुर्च्या कशा पाहिजेत पाठीमागे घ्या। कपाळी तिरा जो बाळा जो जो रे जो, सातव्या दिवशी सातवी कडा, जिचा आईच्या पोटी जन्मला हिरा, त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो, त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो। आठव्या दिवशी आनंद मोठा, आले सेनापती तानाजी उठा, हाती तलवार फिरवी तो पट्टा, जो बाळा जो जो रे जो, हाती तलवार फिरवी तो पट्टा, जो बाळा जो जो रे जो। नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जसा मोत्याने गुंफिला तारा, त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो बाळा जो जो रे जो, त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो बाळा जो जो रे जो। दहाव्या दिवशी करून साज, घोड्यावर शोभे रेशमी जीन, फेटा काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो, फेटा काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो। अकराव्या दिवशी अकरावा रंग, पाहुनी बाळाला सेनाही दंग, पाची हत्यारे थांबू मी 2 मिनिट, सगळे सेटल होऊ देऊ की बोलू मी ऐकतो। तर मी काय म्हणत आहे, मी बोलत आहे डिप्रेशनबद्दल। तर डिप्रेशनमध्ये काय काय होत आहे मी तुम्हाला साइन्स आणि सिम्पटम्स सांगते। जर उदासीनता वाटते, कधी कधी सगळ्यांना असं वाटतं की उदास असतं, ते नॉर्मल आहे। पण जेव्हा उदासीनता इतकं जादा असतात की काय काम करायला मन होत नाही, कामावर जात नाही, किंवा घरकाम करायला प्रॉब्लेम होतो, रात्रीची झोप उडून जाते। किती लोक असं असतं की उदास होते, झोप येत नाही, भूक लागायला भूक कमी होतो, हे सगळे डिप्रेशन के साइन है। लोग कोनाशी बोलत नहीं, कितने लोग ऐसे डिप्रेशन में जो होते हैं किसी से बात नहीं करते, अकेले अकेले रहते हैं, काम पे नहीं जाते, रोना आता है, मरने के विचार आते हैं कि ज़िंदगी जी के कोई फ़ायदा नहीं है। ये सब डिप्रेशन के साइंस हैं। अगर आप में से किसी को या आपके पहचान वालों को ऐसा लगता है
पर जब ये चीज़ बहुत ज़्यादा मात्रा में करने लगते हैं तो उसको ओसीडी बोलते हैं। इसी ओसीडी में जर्म्स यानी कीटाणु पकड़ने का डर होता है, दिन में 10-15 बार हाथ धोना, नहाने में 1-1 घंटा लगाना, ये सब ओसीडी के लक्षण हैं। उसके अलावा आजकल बहुत ज़्यादा व्यसन हो गया है, तंबाकू का व्यसन, मशहरी, बहुत सारे लोग हैं जो मशहरी इस्तेमाल करते हैं, औरतों में भी देखा गया है आजकल बहुत ज़्यादा। तो ये मशहरी वगैरह यूज़ करने से मुंह के कैंसर हो सकते हैं, फेफड़े को भी असर पड़ता है। तो ये सारी चीज़ों का ध्यान रखें। अल्कोहल यानी कि दारू, आजकल औरतें भी दारू पीने लग गई हैं। आपण बोलते ना नशा मुक्ती, ऐकलं आहे आपण नशा मुक्तीबद्दल? चरस गांजा वगैरे कोणी ऐकलंय? चरस गांजा हात वरती करा जरा। किती लोक असं असतात ना, ते व्यसन करतात, चरस असलं की गांजा असलं की दारू असला, तंबाखू, बिडी, मशेरी,